लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे। या पत्रातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय। महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपेक्षा अधिक काळ आपल्या हक्कांसाठी उपोषणावर असून पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी वसतिगृहांसाठीची 30 वर्षांची मनमानी वयोमर्यादा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधा आणि महिलांची गर्भधारणा चाचणी यासारख्या अमानवीय तरतुदींचे मुद्दे मांडले होते। दुर्गम भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांची मागणी ही भिक्षा किंवा दान नसून हक्काची मागणी असल्याचं सांगत राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या त्वरित सोडवाव्यात अशी अपेक्षा पत्रातून व्यक्त केली आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, काय नेमकं म्हटलंय या पत्रामध्ये? निश्चित पुण्यामध्ये राहुल गांधींनी जो कार्यक्रम केला छात्रों की गूंज, आणि त्यानंतर राहुल गांधींकडून आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांच्या अनुषंगाने सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं दिसतंय। आणि हा जो आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातला 30 वर्षाची वयोमर्यादा आणि त्याशिवाय जे काही नियम आहेत की जेणेकरून वसतिगृहाचा उपयोग हा अन्य व्यवसायी कोणाकडून केला जाऊ नये, तर विद्यार्थ्यांकडूनच त्या विद्यार्थ्यांसाठीच त्याचा उपयोग व्हावा, परंतु काही विद्यार्थ्यांचा या अटींना विरोध आहे आणि त्या अनुषंगाने आता त्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देखील पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। महाराष्ट्राचं सरकार यावर काय तोडगा काढतंय ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल। निश्चित, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल।